नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव हारून बशीर शेख, राहणार उमरट, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके, आता आपला ड्रॅगनचा प्लॉट आहे, किती एकरचं आहे? सर ही 38 गुंठ म्हणजे 1 एकर आहे म्हणायचं. ओके. आज किती वर्ष झाले प्लॉटला? आता हे 3रं वर्ष चालू आहे सर. 3रं वर्ष आहे. हो. बरं बरं. कशी सुरुवात केली आपण? सुरुवात म्हणजे हळूहळू असंच अगोदर ही 38 गुंठ लावलं, नंतर मग वरचं लावलंय आता. हां. आणि आता ह्या वर्षी 2 एकर वाढवलंय वरची बाग. 2 एकर वाढवलं म्हणजे 38 गुंठ्यावरून? हा, 38 गुंठ्यावरून 2 एकर वाढवलं. बरं बरं. आता तुम्ही 38 गुंठ्यासाठी कधीपासून सुरुवात केली? म्हणजे साधारण आपण 2 वर्ष झालं सुरुवात केलेली आपल्या खताला. हां. तर पहिल्या वेळेस आम्ही थोडं मिक्स टाकलं, नंतर दुसऱ्या वर्षी बंद करून टाकलं आम्ही. हां. ओके. म्हणजे सुरुवात किती महिन्यापासून चालू केली वापरायला एसीटी वैदिकची? एसीटी वैदिकची सुरुवात सर ज्यावेळेस लागण लावली आम्ही, हां, त्यावेळेस 7व्या महिन्यापासून चालू केली. ओके. हां. तर त्यावेळेस काय व्हायचं, दुसरी खतं टाकली, त्याचं झाड एकदम ट्रेसमध्ये जायचं. आणि ज्यावेळेस ही चालू केलं तेव्हापासून मग फ्रेश असं एकदम टवटवीत टवटवीत म्हणजे हे झालं. बरं बरं. पहिल्या वर्षी किती टन माल निघाला होता? पहिल्या वर्षी साधारण सर आपला कांदा बी होता, आणि पहिल्या वर्षी आपल्याला 7 महिन्याचीच बाग होती आपली. हां. तरी पहिल्या वर्षी 13 टन माल निघाला होता आपल्याला. 38 गुंठ्यात? हो, 38 गुंठे. बरं. सोबतचे तुमचे प्लॉट पण असतील ना त्यावेळेचे? आहेत ना, आमच्या सोबतचे जेवढे प्लॉट आहेत. हां. आता परवा आमचे जोडीदार आलते बघायला. हां. तर म्हणले आमचे 2-3 धरून एवढा माल नाही, तेवढा एकट्याच बागेत माल. होय. चालू वर्षी माल भरपूर आहे आता सुद्धा, आपण इकडे जरी बघितलं तरी? हो, भरपूर माल आहे सर. बरं बरं. दुसऱ्या वर्षी किती टन माल निघाला होता? दुसऱ्या वर्षी सर 38 टन माल निघाला होता आपल्याला. 38 गुंठ्यात? हो, 38 गुंठ्यात 38 टन निघला माल. गुंठ्याला 1 टन? गुंठ्याला 1 टन निघला. जसा ऊस काढतो आपण गुंठ्याला, हां, तसा निघला माल. एवढं कधी ॲव्हरेज निघलंय का आता कोणाचं? आता कुणाचंच नाही. दुसरी म्हणते ती 20 टनाच्या वर आम्ही का जातच नाही, काय बी करतोय आम्ही. हां. तर म्हणलं आता हे समक्ष तुमच्या समोरच आहे सर. हां. आता काय नाही म्हणलं तरी 20 टन बाग आहे, बागावरती माल आहे आता. आता सुद्धा? हो, आता सुद्धा ही जर माल सगळा पोहोचला सर. हां हां. मागं जरी आपण इकडे बघितलं, हो, माल तयार झालेला आहे. तर कमीत कमी 17-18 टन तर माल आहे. कारण की असाच माल गेल्या वेळेस होता याच्यापासून निमा. हां. तर पहिल्या तोड्याला 13 टन माल निघला होता आपला. पहिल्या तोड्याला गेल्या वर्षी. पहिल्या तोड्याला? हो, पहिल्या तोड्यालाच 13 टन माल निघला होता. रेट कसा भेटतो तुम्हाला? रेट सर सगळ्यापासून रेट आपल्याला 10 रुपये जास्तच भेटतो. का बरं? क्वालिटी पण राहते मालाला, हां. आणि दुसरी गोष्ट साईज बी राहते मालाला, हां. चकाकी वगैरे. त्याच्यामुळं सगळ्यांचं जरी समजा ही घेतलं तरी सगळ्यापासून 10 रुपये जास्त व्यापारी देतो. बरं. क्वालिटीमुळे? क्वालिटीमुळे बी, चकाकी बी आहे. व्यापारच काय म्हणणं आहे? व्यापाऱ्याचं काय नाही म्हणणं, व्यापाऱ्याचं म्हणणं घेता आलं का ना आमच्या इथं म्हणजे माल छटावच लागत नाही अजिबात. 1 किलो भर माल म्हणजे असं निघत नाही रद्दी. सगळा हा एवढा मापाला निघतो माल. म्हणजे पूर्ण क्वालिटीच माल? हा, पूर्ण क्वालिटी एक्सपोर्ट? परिसरात बागा पण असतील? भरपूर बाग आहे सर आमच्या इथं. त्यांची काय परिस्थिती? त्यांची काय परिस्थिती काय, ती 2-3 आलती परवा बघायला. हां. तर म्हणले आमचे जेवढे 2-3 एकरात माल नाही, हां, तेवढा एका तुझ्या एकट्यालाच माल आहे का म्हणले. ते पण 38 गुंठ्यात? हा, काय टाकता लागा म्हणले, काय नाही आम्हाला सांगत जावा. हां. मग सांगितलं ही खतं वापरतोय आपण एसीटी वैदिकची? बरं बरं. आता तुम्ही डोस पण टाकलेला आहे? हो, टाकला की सर. आता 3ऱ्या वर्षी पीक आहे ना? हा, ही 3ऱ्या वर्षाची पीक आहे. बरं बरं. आता तुम्ही दुसऱ्या वर्षी आंतरपीक केलं होतं कारल्याचं? कारल्याचं म्हणजे आताच होतं आंतरपीक. आपण हे कारलं काढलं, हां, आणि ही डोस टाकला. आता काय त्याचा काय अनुभव? नाही, कारलं बी चांगलं आलं की सर. कारल्याला म्हणजे खर्च जरा थोडा जास्त झालाय मल्चिंगमुळं. हां हां. 1-2 लाख रुपये खर्च झाला कारल्याला, मल्चिंग वगैरे सगळे वर. ओके. मांड वगैरे करावं लागलं आपल्याला. हां. आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न बी मिळालं. 4 लाखापर्यंत उत्पन्न झालं आपल्याला कारल्यामध्ये? हो. बरं. मग चांगलं उत्पन्न काढलंय तुम्ही? हो, उत्पन्न ते बी काय झालं सर, लवकरच काढावं लागलं ह्याला, हे ड्रॅगनमुळं लवकर काढावं लागलं कारलं. बरं बरं. म्हणजे ड्रॅगन सुरू होतंय त्याच्यामुळे? हा. आपण कुठं जरी बघितलं सरास एक समान म्हणजे फ्लावरिंग पण झालेलं आहे, माल पण आलेलं आहे,
बरोबर का? म्हणजे कुठंच कमी जास्त नाही फ्लॉवरिंग. हां, नाही नाही चौकड चारी कोपऱ्याला सर एकसारखा माल आहे सगळा चौकड, कुठंच कमी नाही. कुठंच कमी नाही. काय जादू केली तुम्ही ह्याला? आता जादू तुमचीच म्हणायचं सर. बरं बरं. तिसऱ्या वर्ष खर्च किती झालेला आता? आता खर्च ह्या वेळेस म्हणजे सर खर्च फक्त आता पहिला डोस भरलाय आपण, पहिलाच तिसऱ्या हो. वर्षात आता पहिला चालू डोस भरलाय. हो. ओके. मग दुसऱ्या वर्षाला किती खर्च केला होता तुम्ही? दुसऱ्या वर्षाला सर कमीत कमी 4 डोस टाकले होते आपण. 4 डोस. ओके. हो 40 गोण्याचे टाकले होते. हां. किती टन माल काढला होता दुसऱ्या वर्षी? दुसऱ्या वर्षी सर आपला 38 टन निघाला होता माल. 38 गुंठ्यात ना? 38 गुंठ्यात 38 टन निघाला होता माल. ओके. आणि पहिल्या वर्षी? पहिल्या वर्षी 13 टन निघाला होता सर. ओके. आता ह्या वर्षी किती निघेल? आता ह्या वर्षी बघा ना, तुम्ही सांगा अंदाज किती निघेल. आता तुम्ही सांगा आता तुम्ही. हां, किती निघेल माल? 30-35 टन आरामात निघाल. तर बघू ना आता काय ही तोडा कसा नाही निघतोय. तुम्हाला अंदाज असेल ना? तर माझ्या हिशोबाने सर गेल्या वर्षीचं रेकॉर्ड मोडाय पाहिजे ना म्हणता. तरी किती तरी अपेक्षा? अपेक्षा 40च्या वरच जायला पाहिजे. 40च्या वर जायलाच पाहिजे, जायलाच. कारण दिसते तसं वरती. कारण की हीच माल 17-18 टन माल आहे सर. ही जर फुगला ना माल हां, तर 17-18 टन माल आहे. बरोबर. एका लाईनला किती टन माल निघेल? एका लाईनला सर 2 टन माल निघेल आरामशीर. एका लाईनला? हो. बरं. कारण की 350 फूट लाईन आहे हां, आणि आम्ही फुलं पण मोजली आता सगळी. बरं. तर फुलं मोजली? हो फुलं बी मोजली, हां, म्हणजे एका खांबातली. ओके. तर 150 फुलं आहे सर. एका खांबल्यात 150, कुठं 100, हां, कुठं 200. तर सरासरी 100 जरी धरले आपण हां. तर दोन्हीकडच्या साईडचे 200 झाले. हं, आणि 350 फूट लांबी म्हणजे 35 पोल आहेत. हं, तर एका लाईनीला 3500 फळ झालं सर. हं, तर 400 जरी ग्रॅमने फळ धरलं हं. तरी ते हिशेब करून बघा की तेवढं व्हायला पाहिजे गणित. म्हणजे पूर्ण हिशोब केला तुम्ही? नाही म्हणजे एक अंदाज का. बरं बरं बरं. आता बरेच ड्रॅगन शेतकऱ्यांना काय होतं, सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो. पण आपल्या इथं कुठं सनबर्निंग वगैरे नाही दिसत एवढी काही. सनबर्निंग तर नाही सर, पण आपण उन्हाळ्यात झाकलं पण नव्हतं याला. झाकलं बी नाही. हा ओपनच म्हणजे होता प्लॉट. सारा शेतकरी झाकतात, पण आपण झाकलं बी नाही. नाही झाकलं नाही सर. हम्म. ह्यावेळेस ओपनच होतं, फक्त कार लावलं होतं आपण ह्याच्यात. बरोबर. आता सनबर्निंग कधी होतं? ज्यावेळेस केमिकल वगैरे बाग असते त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण तयार होतं. हम्म. रसाचं प्रमाण तयार झाल्यामुळे काय होतं, ते उन्हाच्या माध्यमातून सनबर्न होतं तिचं. बरोबर का? बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, ते सडून जाते उन्हानं. पण आपल्या याच्यामध्ये कसं आहे, एसडीवैदीचा वापर केल्यामुळे काय होतं, गराचं प्रमाण वाढतं जास्त. आणि गराचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, सनबर्निंग होत नाही. फरक आहे सर. ह्याच्यामध्ये फरक आहे केमिकल आणि आपलं वैदिकमध्ये. बरोबर. बरोबर का? आज बरेच शेतकरी काय करतात, वरनं नेट टाकतात, त्याला नेटला खर्च करतात भरपूर. बरोबर. परंतु तो जर खर्च बेसलोसवर केला तर ते सनबर्निंग होण्यापासून सुद्धा ते वाचू शकतं. नाही नक्की वाचणार सर. बरोबर का? बरोबर. आता तुम्हाला त्याचा अनुभव पण आलेला असेल. अनुभव म्हणजे सर आपण गेल्या वेळेस नाही झाकून सुद्धा तुम्हाला सांगतो, हां, आपली म्हणजे झाडाची बी क्वालिटी चांगली राहिली हां, आणि लवकर बी आलं फळ म्हणजे. बरोबर. आता जे आपलं माल तयार झालेलं आहे त्याचं म्हणजे एकदम फिनिशिंग सुद्धा चांगली आहे. त्याची Quality बघा ना, वगैरे. चकाकी बघा त्याची. इथं आपण बघू बी शकतो. बरोबर. आणि माल तयार पण व्हायला लागलाय लगेच. पाठीमागं पहिला जो आलेला पहिला आलेला आहे पण कुठतरी थोडं का थोडाफार. बरोबर. म्हणजे हिट जास्त असल्यामुळे एकाएकी वरनं ही सावली काढली आणि हिट, हम्म, त्यामुळे ते ही झालं, ड्रॉप झाली कळी. ओके ओके. काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना अरुण सर? शेतकऱ्याला काय सांगायचं, माझं एकच म्हणणं आहे, जी बी काम आपल्याला करायचंय हम्म, ते मनापासून करायचं. हम्म, शेतीवरच आपलं जीवन आहे, आपल्याला काय नोकरी नाही काय नाही. बरोबर. तर आपण बी शेतीवर भरपूर प्रेम केलं पाहिजे. हां, जसं आपल्याला उत्पन्नाची आशा करतो आपण, तसं आपण पण शेतीवर प्रेम केलं पाहिजे. शेती प्रेम केलं तर ते आपल्याला देणार आहे. शेतीवर प्रेम केलंच पाहिजे. नाही प्रेम केलं तर काही देणार नाही. नाही बांधावर बसून थोडी जमते त्याला, मेहनतच करावी. बरोबर. मेहनत करावं लागते. हम्म. बरोबर. म्हणजे तुम्ही आता 3 वर्षापासून वापरताय. बरोबर. म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पन्न पण मिळते
आणि हो, आता- समाधानी पण आहे. हो भरपूर सर उत्पन्न बी भरपूर वाढलं. किती उलाढाल केली तुम्ही आता चालू केल्यापासून? हम्म? उलाढाल किती केली चालू केल्यापासून? चालू केल्यापासून सर म्हणजे काय आहे, आता सगळ्या आमच्या म्हणजे सगळ्यांना माहित बी आहे हम्म. की पहिल्यापासून आमची म्हणजे आमच्या वडिलाची पण आणि आमचं पण लहानपण सगळं ऊसतोडीतच गेलंय. हा काय हा मग ऊस तोडायचा कोणातरी उचल घ्यायची हा. आणि ऊस तोडायचा हा आणि नंतर मग हळूहळू थोडं आम्हाला 1 एकर जमीन भेटली इथं. हा. 1 एकर जमीन भेटल्यानंतर मग आम्ही हळूहळू जमीन घेत राहिलो हा. आणि आज 12 एकर जमीन झाली आपली 1 एकर वरनं. 1 एकर वरनं. म्हणजे काहीच नव्हतं, 1 एकर बी नाही. हा बापाला माहिती होय बाबा. बरोबर. म्हणजे आज रोजी 12 एकर जमीन घेणं या एरियात सोपं नाही एवढं सर. म्हणजे एवढी तुम्ही उलाढाल केली. उलाढाल बी केली सर. हा आणि सगळ्या जमिनी म्हणजे पडीक त्याला व्यवस्थित करणं, हा त्याची लेवल वगैरे करणं, बरोबर. पाईपलाईन करणं, हा विहिरी पाडणं, बरोबर. त्याला ठिबक आलं, म्हणजे खर्च अपाट झाला. खर्च भरपूर. हम्म. म्हणजे करण्याची जिद्द भरपूर आहे. करण्याची म्हणजे मेहनत म्हणजे आम्ही देणंच पडत नाही मेहनत. बरोबर. आता सर आपण पहिलं 2 एकर जांभूळ होतं. हम्म, आता ह्या वर्षी 2 एकर वाढवलंय आणि बर. 4 एकर जांभूळ झाला. आता 2 एकर टेलीच पद्धत करायची जांभूळ आपल्याला. तर आता आपल्याकडे सर 4 एकर जांभूळ होतंय, हा 1 एकर वॉटर एपल आहे, हा. 1 एकर बोरबी आहे हा आणि लोंगांची पण लावायची आपल्याला बाग. आता ट्रायसाठी आपण 10 रोप आणलेत आता. आणले का? हम्म. ओके ओके. म्हणजे सर्व प्रकारचे तुम्ही ठेवले बघायचं आपल्याला. हो. काय काय होते? हम्म. बरोबर. म्हणजे आता कुठं समस्या येत नाही तुम्हाला कुठलंही पीक करायचं झालं, कारण तुम्ही एसटी वैदिकच्या भरोश्यावर नाही नाही, काय पण करायचं सर. एसीटी वतीच्या बरोबर आता ह्याच्यात आपण म्हणले 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी कोण कारलं घ्यायचं आणि कसं व्हायचं आणि हा काय. हा म्हणजे ज्यावेळेस मी करीत होतो कारलं हा त्यावेळेस भरपूर लोक म्हणायचे अरे काय येत असतं काय. हम्म, पण ज्यावेळेस कारलं लावलं हम्म. तर त्यावेळेस जेव्हा बघायला तर म्हणले सक्सेस झालं गेलो काय. बरोबर. मग आता एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये एवढ्या मोठ्या बागेमध्ये 2ऱ्या वर्षाच्या बागेत हम्म, कारलं लावणं एवढं सोपं नाही. बरोबर. कारण की चौकट सावली त्याची व्यवस्थित. दग राहते खाली. व्यवस्थापन झालं. हा पण ते व्यवस्थित आलं बी. लास्ट काय संदेश द्याल तुम्ही इतर शेतकऱ्यांना? लास्ट काय संदेश द्याल हम्म. की आपलं शेतीवरच प्रेम करायचं हा आणि मनापासून जिद्दीने, कसोटीने, मेहनतीने. आता बरेच शेतकरी केमिकल वगैरे वापरतात. केमिकल नाही, आपल्याला समजा एसीटी वैदिक जर नाही कुठं भेटलं हा तरी चालेल. शेती त्यावेळेस पडीक ठेवायची हा त्या वर्षी. बर. शेणखत भेटलं तर तेवढं टाका, हा पण केमिकलच्या बिलकुल नादी लागू नका. बरोबर. कारण की केमिकलने आता जरी नाही लक्षात आलं हम्म, तरी केमिकल ही एक आजारच आहे माणसा. बरोबर. तसा माणसाला आजार होतो तसा हा. जमिनीला पण हा आजार आहे. हा ज्यावेळेस एकदा जर आजार लागला आहे हम्म, तर ते कवा ना कवा ते आपलं काम दावणारच आहे. ओके त्याच्यामुळं केमिकल तर वापरायचंच नाही बिलकुल. ओके. मग केलं तर एसटी वैदिकवरच. एसीटी वैदिकवरच करा. नाही भेटलं त्या भागात एसीटी वैदिक हा तर दुसरं ऑर्गॅनिक वापरा, आपलं शेणखत टाका, हे टाका, हा पण एसीटी वैदिकच वापरा. केमिकल करूच नका. ओके चालेल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.